ओम शांती. आज आहे 16 मे 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, स्वतःला सुधारण्यासाठी लक्ष द्या, दैवी गुण धारण करा. बाबा कधी कोणावर नाराज होत नाहीत, शिकवण देतात. यामध्ये घाबरण्याचे कारण नाही. प्रश्न आहे, मुलांना अशी कोणती एक स्मृती राहिली तर ते आपला वेळ वाया घालवणार नाहीत? उत्तर आहे, ही संगमाची वेळ आहे. अति उच्च कोटीची लॉटरी मिळाली आहे. बाबा आम्हाला हिऱ्यासारखे देवता बनवत आहेत. ही स्मृती राहिली तर कधीही वेळ वाया घालवणार नाहीत. हे नॉलेज सोर्स ऑफ इन्कम आहे. त्यामुळे अभ्यास कधीही चुकवायचा नाही. माया देह अभिमानामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुमचा डायरेक्ट बाबांसोबत योग असेल तर वेळ सफल होईल. धारणेसाठी मुख्य सार. पहिली पॉईंट आहे, विकर्म विनाश करून स्वतःला सुधारण्यासाठी पूर्ण लक्ष आठवणीच्या यात्रेवर केंद्रित करायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. दुसरी पॉईंट आहे, देवता बनण्यासाठी संगम युगावर पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. निष्काळजीपणे आपला वेळ वाया घालवायचा नाही. आजचे वरदान आहे, ज्ञानाच्या श्रेष्ठ खजिन्यांना महादानी बनून दान करणारे मास्टर ज्ञान सागर भव. स्पष्टीकरण आहे, जसे बाबा ज्ञानाचे सागर आहेत, तसे मास्टर ज्ञान सागर बनून सदैव इतरांना ज्ञानाचे दान देत रहा. ज्ञानाचा किती श्रेष्ठ खजिना तुम्हा मुलांजवळ आहे. त्याच खजिन्याने संपन्न बनून आठवणीच्या अनुभवाद्वारे इतरांची सेवा करा. जे काही खजिने मिळाले आहेत ते महादानी बनून त्याचे दान करत रहा. कारण हे खजिने जितके दान कराल तितके आणखी वाढत जातील. महादानी बनणे अर्थात देणे नाही, परंतु आणखीनच भरणे आहे. स्लोगन आहे, जीवनमुक्त होण्यासोबतच देहापासून न्यारे विदेही बनणे ही आहे पुरुषार्थाची अखेरची स्टेज. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.